धोका प्रेमात, व्यवहारात, जीवनात कुठेही मिळू शकतो. अनेक लोक धोका देतात, आपल्याशी बेईमानी करतात, आपला विश्वासघात करतात. अशा बेईमान लोकांना, अशा धोकेबाज लोकांना ओळखण्यासाठी आपण या लक्षणांचा वापर करू शकता. ही लक्षणं तुम्हाला सांगतील की समोरची व्यक्ती रिअल आहे की धोकेबाज आहे की फ्रॉड आहे. जर एखादी व्यक्ती तुमची वारंवार प्रशंसा करते, नेहमीच प्रशंसा, कौतुक करते, जरी तुम्ही चुकलात, तुमच्या चुकांवर पांघरून घालते, तुम्ही अहंकाराने वागलात तर त्या अहंकाराला कुरवाळते, तर लक्षात घ्या, या जगात इतकं चांगलं कोणीही वागू शकत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. एखादी व्यक्ती जर इतकं चांगलं वागत असेल तर कुठंतरी पाणी मुरतं आहे, कुठंतरी डाळ शिजते आहे, हे लक्षात ठेवा. इतकं चांगलं, इतकं गोड वागणाऱ्या व्यक्तीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला शंका आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला फसवते आहे, तर ती व्यक्ती जेव्हा बोलू लागेल तेव्हा तिच्या डोळ्यात डोळे घाला. तिच्या डोळ्यांकडे निरखून पहा. तुम्ही त्या व्यक्तीला निरखून पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीची रिॲक्शन, जर त्या व्यक्तीची चलबिचल होऊ लागली, तो जर अस्वस्थ होऊ लागला, त्याला जर काय बोलायचं आहे, जसा तो दररोज बोलतो, त्याच्या त्या बोलण्याच्या ट्युनिंगमध्ये जर बदल झाला, तो जर गडबडला, गोंधळला, तर लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती खोटं बोलते आहे. ती तुमच्यापासून काहीतरी लपवते आहे. आणि हो, नेहमी लक्षात ठेवा, अशा व्यक्ती ज्या धोकेबाज असतात त्या तुमच्यापासून बऱ्याचशा गोष्टी लपवून ठेवतात. त्या स्वतःबद्दल जास्त काहीही सांगत नाहीत, स्वतःबद्दल खूप कमी बोलतात, मात्र तुमच्याकडून खूप सारी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुमची ओळख अगदी काही कालावधीची आहे, आत्ता कुठे तुम्ही भेटला आहात, महिना 2 महिने झालेले आहेत, आणि जर ती व्यक्ती तुमच्याबद्दल खूप खोदून विचारते, तुमची सखोल चौकशी करते, तुमच्या फॅमिलीबद्दल विचारते, तुमचे बिझनेसेस कसले आहेत ते विचारते, तुमचा पैसा, पाणी, बँक बॅलन्स ही सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते, आणि जेव्हा तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी विचारू लागता तेव्हा मात्र अगदी वेळ मारून नेते, त्या प्रश्नाला कुठेतरी बगल देते, थोडक्यात स्वतःबद्दल काहीही सांगत नाही, तर अशी स्वतःबद्दल माहिती लपवून ठेवून आपली सगळी माहिती काढून घेणारी व्यक्ती ही धोकेबाज असण्याची दाट शक्यता असते. धोकेबाज व्यक्तीचा पूर्ण फोकस हा तुमच्याकडून त्याला जे हवंय ते मिळवण्याकडे असतो. त्याला जर तुमच्याकडून पैसे हवे असतील तर ती व्यक्ती तुमच्याकडे वारंवार पैसे मागेल, या ना त्या कारणाने तुमच्याकडे पैशांची मागणी करेल. त्या व्यक्तीला तुमच्याकडून जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट प्राप्त करण्याचा ती वारंवार प्रयत्न करेल. अजून एक लक्ष हे पाहिजे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता त्या व्यक्तीचा भूतकाळ जरा तपासून पहा. त्यांनी भूतकाळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये कोणाला धोका दिलाय का, कोणाचा विश्वासघात केलाय का, त्याचे व्यवहार कसे होते, त्याचं वागणं कसं होतं, हे जरा तपासून पहा. आणि जर ती व्यक्ती पाठीमागच्या काळात म्हणजे भूतकाळामध्ये जर चुकीचं वागलेली असेल, जर खोटारडेपणाने, धूर्तपणाने, कावेबाजपणाने वागलेली असेल, तर तुमच्यासोबत ती चांगलं वागेल हे समजण्यात काहीही अर्थ नाही. जे भूतकाळात घडलं तेच वर्तमान काळात घडत असतं. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. भूतकाळ पुनरावृत्त होत असतो, भूतकाळाची पुनरावृत्ती होत असते, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटलात तर त्या अनोळखी व्यक्तीवर लगोलग विश्वास ठेवू नका. कोणतीही अनोळखी व्यक्ती असू देत, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल जुजबी माहिती आहे, तिच्यावर ताबडतोब विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यापूर्वी, उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्यवहार करताय तर तुमच्यामार्फत तुम्ही काहीतरी जर रक्कम गुंतवत असाल तर किमान तितकीच रक्कम समोरच्या पार्टीने सुद्धा गुंतवायला हवी, हे लक्षात ठेवा. पैसे गुंतवून अडचणीत येऊ नका. समोरच्या व्यक्तीबद्दल जितकं तुम्ही जास्त बोलाल तितकी ती व्यक्ती तुमच्या त्या गोष्टींमध्ये अडकत जाईल, आणि बोलता बोलता ती असं काहीतरी बोलून जाईल, कारण खोटं हे लक्षात ठेवावं लागतं. तुम्ही त्या व्यक्तीशी खोलवर चर्चा करा, एखाद्या विषयावर तिचं मत जाणून घ्या, तिला बोलतं करा. तिचा खोटारडेपणा यातूनच उघड होतो. तिची पोलखोल करण्याचा
हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. एखादी व्यक्ती जर तुम्हाला खूप मोठमोठी आश्वासनं देते, वादे करते, तर त्या व्यक्तीला टेस्ट करण्यासाठी तुमची एखादी छोटीशी अडचण सांगा. ती अडचण सांगितल्यानंतर त्या व्यक्तीचा रिप्लाय किंवा रिस्पॉन्स कसा आहे तो पहा. त्यांचा प्रतिसाद पहा. त्या प्रतिसादावर सुद्धा तुम्ही ठरवू शकता की समोरची व्यक्ती विश्वासपात्र आहे की नाही. खरं तर अशा ज्या व्यक्ती असतात त्या तुम्हाला खूप सारे वादे करतील, खूप म्हणजे खूप वादे करतील, वचनं देतील. आपण हे करू, आपण ते करू, मी हे करीन, मी ते करीन, असं खूप काही बोलतील. त्यातील काही गोष्टी ह्या तुम्ही फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट म्हणून करून घ्या, लिहून घ्या, बॉन्डवर लिहून घ्या, रजिस्ट्री करा, काहीतरी फॉर्मल करा, कायद्याच्या चौकटीत करा. आणि जर कायद्याच्या चौकटीतसुद्धा ती समोरची व्यक्ती तुम्हाला लिहून द्यायला तयार असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. ज्या खोटारड्या व्यक्ती असतात, धूर्त व्यक्ती असतात, अशा व्यक्ती असं कॉन्ट्रॅक्ट कधीच साईन करत नाहीत. अनेक लोकांना एखादी व्यक्ती भेटते, ती खूप इम्प्रेसिव्ह वाटते, आपण त्या व्यक्तीला बघता क्षणीच प्रभावित होतो आणि त्या ठिकाणी आपण फसले जातो. आपल्या मनात शंकासुद्धा येत नाही, कारण तिचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली असतं. अशा वेळी लक्षात ठेवा, या जगात परफेक्ट कोणीही नाही. नोबडी इज परफेक्ट. आणि म्हणून जर कोणी अशा प्रकारे शो ऑफ करत असेल, दिखावा करत असेल, तर अशा व्यक्तीपासून थोडं दूर राहा, सावध राहा. तर मित्रांनो, धोकेबाज व्यक्तींना ओळखण्यासाठी या काही टेस्ट आपण वापरू शकता. ही काही लक्षणं आहेत धोकेबाज व्यक्तींची. मला आशा आहे की ही माहिती आपल्याला अतिशय उपयुक्त ठरेल येणाऱ्या भविष्यामध्ये. मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.